ये है अपना बिल्ला। क्या बोलना चाहता बिल्ला? टेमू 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 टेमू। तर मित्रांनो आता आपण ईश्वरपूरला निघालोय. तर तुम्ही बघू शकताय मी आता गाडीकडे निघालोय आणि विषय काय झालता, मम्मीला म्हटलं तू येणार आहे का, मग लागलीच येतो म्हटली. तर आता तिकडंच निघालोय. लागलीच म्हटलं काय तर आज बाहेर खाऊ. तर आता मम्मी येईल तर आता मग निघायचं. हो का, इथं पुढं गाडी लावली आपली, दाखवतो तुम्हाला. हो का, इथं गाडी आहे, त्यातली गाडी घेऊन जायचं आपण. ही नवीन गाडी. तर मित्रांनो आता आपण गाडी काढली, आता चला. तर मित्रांनो ईश्वरपुरातली सगळ्यात जोरात लागणारी गोष्ट म्हणजे डोसा. तर आपण इथं डोसा खायला आलेलो आहे. बया एक मिसळ आणि एक डोसा. तर मित्रांनो आज तुम्हाला गर्दी कमी दिसत असेल तर आपण त्या भैयाला ऑर्डर दिल्या, किंवा ऑर्डरची वाट बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे जेवण करण्यासाठी. तर आपले आता ताट या लागले तर आपण वेट करूया. भैया आणून दिलेच. तर आज म्हटलं मम्मीला आपण जेवाय द्यावं. तर आता ईश्वरपूरमध्ये आलो या आणि आता असं बी काम होतं थोडं, ती करून आता घराकडे जायचं आहे. तर त्याआधी आपण थोडंसं पेटपूजा करूया आणि मग घरला जाऊ. तर लागलीच आता लॅमिनेशनला लागणार जी कागद आहेत लॅमिनेशन करायला ती घेतली. तर जाता जाता ते बी घ्यावं म्हणलं. तर ते माझ्यात बघू शकताय पूर्ण एक बंडल घेतला आहे, ते आता घेऊन जाऊया आपण. ते पहा भावानं आता मिसळ खाऊन झाली, आता आपण घरला निघालोय. आता आज काम जे होतं ते आपण पूर्ण केलंय. रोगा मेन चौकात आहे ईश्वरपुरातल्या. बघा तिथं असेल कार्यालय आणि आपण आता आलो ती ठिकाणी. इथून तर मित्रांनो आता आपण घरला आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकताय आता जरा हात पाय तोंड धुवून आपण फ्रेश होऊया. तर चला तर मग आलोया आपण आता मस्त फ्रेश होऊन थोडंसं आणि जेवूया. तर भुका पण जरा लागलेल्या आहेत. तुम्हाला आमच्या घरचा डॉन बघायचा आहे. ओ का यो लपून बसलाय. ओ का यो पुढं दिसतोय मांजर आपलं डॉन. तर ह्यो आपल्या मागण्यात जनावरांपाशी आलता. तर ही बघा मध्ये आधी करणार, आता काहीतरी मी काम करत असलं का ह्यो मध्ये येते बघा नुसतं. आणि मित्रांनो ही व्ह्यू बघा कसलं भारी खतरनाक व्ह्यू दिसतोय बघा सगळ्या नारळांच्या मध्ये. तर ही बघा हो का, ही बघा आलं आहे. माझ्या शेवड्याला करमत नाही हो, सारखं माझ्या पायापाशी येणार, इकडे तिकडे करणार. मला आता काम बी करून देणार नाही, सारखं मागं पुढं करणार. ये है अपना बिल्ला. क्या बोलना चाहता बिल्ला? एक बार हाँ गाइस हमारे दोनों में आवाज देखो सेम सेम लगेगी आपको. हाँ बोल मैं बोल. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे डांगा उचलायला. तर डांगा उचलायला चालू करूया. तर तुम्ही बघू शकताय आता आपण जनावरांच्या पाशी आहे आणि ही वैरण तुम्ही बघू शकताय किती वैरण आपण लावलेली आहे. तर आता इकडचं पूर्ण भाग वैरणीच संपला आहे. आता ही परत व्यवस्थित करून आता ही परत फेरशी उगवायचं. तर इकडच्या बाजूला बघू शकता इकडं सगळी वैरण आहे पुढच्या बाजूला माझ्या. तर आता किती एवढी वैरण म्हणजे आता उन्हाळा चालू झाला, याला सारखं पाणी लागणार. ही बघा कुठं कुठं नारळी झाडं हो गेले, ती किती सुंदर वातावरण आहे बघू शकताय. इकडं सूर्य आता खाली आला आहे म्हणजे आता अंधार पडायला लागला आहे. तर आता आवरूया आपण ही डांगा थोड्याफार उचलूया आणि त्याच्यानंतर
एक तिथं ढीक मारूया. तरी कुठं मारायचं बघूया. हे देखो. हे बघा मांजर सारखं आता पप्पांच्या आता पाया निघाले हे का आडवं जा कुठे इकडं जा तिकडं जा तरी चालूच राहते त्याचं. टेमू 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 टिमू टिमू टिमू. तर मित्रांनो आता मी थोड्या डांगा टाकल्या द्या कारण तेव्हा कोण नव्हतं व्हिडिओ बनवाय. तर आता संदीपला सांगितलं व्हिडिओ बनवाय ते आता बनवायला लागलाय. मी म्हटलं आता तेवढं थोडंफार दावलं पाहिजे की तुम्हाला की बाबा आपण डांगा हे टाकले जरा कमी झाल्या त्या. तर आता स्टार्ट करूया टाकायला. तर चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता अंधार झालेला आहे खूप. आता आपण घरला निघालेलो आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.